दिवस आलेले आहेत निवडणुकांचे, राजकारणाच्या नवनव्या रंगांचे, आरोप प्रत्यारोपांचे, शहांचे, कुरघोडींचे आणि राजकीय हेव्या दाव्यांच्या नव्या बहराचे। आता रोजचा दिवस एका नव्या विषयाने गाजणारच आणि आजचा दिवस गाजवला तो उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांवर झालेल्या जमीन घोटाळ्याच्या आरोपाने। शिवाय निवडणुका जवळ आल्यामुळे नेहमीप्रमाणे युती आघाड्यांची चर्चा रंगली आहे आणि यावरच सविस्तर चर्चा आज आपण करणार आहोत झिरो आवरमध्ये। त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते। पार्थ पवारांच्या अमेडिया या कंपनीला सरकारी जमीन आणि ती सुद्धा अत्यंत स्वस्तात दिली गेली, या व्यवहाराचं मुद्रांक शुल्कही माफ केलं गेलं। माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपामुळेच आज राजकारण ढवळून निघालंय। विरोधकांची टीका, मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश, त्यानंतर झालेलं निलंबन, अजितदादांचं मीडियाला टाळणं आणि नंतर दम भरणं, सुप्रिया सुळे आपल्या भाच्याच्या पाठीशी उभं राहणं आणि त्याच वेळी एकनाथ खडसेंनी अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी करणं, असा सगळा राजकीय मसाला यामध्ये भरलेला आहे। हे सगळं सविस्तर बघण्याआधी आणि त्यावर चर्चा करण्याआधी आम्ही विचारलेला आजचा पहिला प्रश्न आपण पाहूयात। त्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला। आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, पार्थ पवारांवरती स्वस्तात जमीन लाटल्याचा आरोप आहे। आगामी निवडणुकीमध्ये अजित पवारांना याचा फटका बसेल का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत। प्रश्न अजूनही लाईव्ह आहे। आता पार्थ पवारांवरती नेमके कोणते आरोप झालेत आणि त्याबाबत आतापर्यंत काय काय कारवाई झाली ती आपण बघूयात। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीला 1800 कोटी रुपये किंमत असलेली सरकारी जमीन 125 कोटींची स्टॅम्प ड्युटी चुकवण्यासाठी अवघ्या 300 कोटींमध्ये दिली गेली असा आरोप झालाय। ही सरकारी जमीन महार वतनाची आहे आणि झालेल्या व्यवहारामध्ये स्टॅम्प ड्युटी पोटी केवळ 500 रुपये मोजण्यात आलेत असा आरोप केला गेलाय। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा आरोप केला आणि विरोधकांनी तात्काळ आक्रमक पवित्रा घेतला आणि मग मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली अगदी त्वरित चौकशी समिती स्थापन झाली। शिवाय पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले आणि दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांनाही त्वरित निलंबित करण्यात आलं। पार्थ पवारांच्या अमेडिया या कंपनीला नोटीसही बजावण्यात आलेली आहे। निवडणुकीच्या तोंडावरती या आरोपांच्या अनुषंगाने घडामोडी इतक्या वेगात घडल्या आहेत की पार्थ पवारांवरील आरोपांमागे नेमकं कोण आहे हा प्रश्न उपस्थित होणंही अतिशय स्वाभाविक आहे। दरम्यान अजितदादा हे मुंबईत बैठकांमध्ये व्यस्त होते, त्यामुळे त्यांनी दुपारी प्रतिक्रिया दिली नाही। संध्याकाळी 6च्या सुमारास त्यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया आणखीनच गोंधळात टाकणारी अशी आहे। 3 महिन्यापूर्वीच आपल्या कानावर असं काहीतरी आलं होतं आणि चुकीचं काहीही केलेलं चालणार नाही असं बजावलं होतं, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्र्यांनी केलाय। या प्रकरणाची चौकशी करावी, आपला याच्याशी काहीही संबंध नाही असंही दादांचं म्हणणं आहे। ऐकूयात। मागे एकदा 3-4 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं, त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही, असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या। परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही। उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना आणि कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही माझा पाठिंबा नसेल। मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं, मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो। जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, तो त्यांचा अधिकार आहे। जे काही आता टीव्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये। माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही। मला 35 वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते। तर अशी प्रतिक्रिया आहे अजित पवारांची। पार्थ पवारांवरच्या या आरोपानंतर विरोधक मात्र लगेचच आक्रमक झालेत। ठाकरे सेनेचे खासदार अंबादास दानवेंनी सरकारच्या धोरणांवरती टीका केली, तर घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली आहे।
व्हॅल्युएशन पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं. मिनिमम, मॅक्झिमम ते 2500 3000 कोटी पण 1800 कोटी आहे. मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी. आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर. परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं, फुकट लागतं, फुकट लागतं. तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? संपूर्ण प्रकरणाची पुण्यातल्या जमिनीची माहिती घेतली तर किमान 1,00,000 कोटी रुपयाचा या जमिनीचा घोटाळा समोर आल्याशिवाय राहणार नाही. एवढे मोठे प्रकरण पुण्यामध्ये केले गेले आहेत, घोटाळे केले गेले आहेत आणि सांगतात पार्थ पवार मी घोटाळाच केला नाही. अरे घोटाळा केलाय बाबा. सरकारच्या संरक्षणाखाली होत असेल तर गंभीर आहे. तुम्ही राज्याला काय सांगता? एका बाजूला बोंब मारताय की राज्याच्या तिजोरीमध्ये पैसा नाही आणि दुसऱ्या बाजूला खुलेआम जर का कुणी तिजोरीवर दरोडे टाकत असतील, कारण इमानदारीनं हा व्यवहार झाला असता म्हणजे सरकारला महसूल मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या विक्रीमध्ये मिळाला असता. एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे ह्या एकूणच विक्री प्रकरणाची, असं माझी मागणी आहे. या नेत्यांबरोबरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही या मुद्द्याबाबत सरसावले आणि निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची त्यांनी मागणी केली आहे. अशाच जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर फडणवीसांनी खडसेंचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे आता पार्थ प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी खडसेंनी मागणी केली आहे. नेते आहेत आपण माझी मागणी हीच आहे की याची चौकशी जी आहे ती हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून व्हावी. दुसरी मागणी आहे की चौकशी पूर्ण होईपर्यंत माननीय अजितदादा पवार यांनी राजीनामा द्यावा. माझी मागणी हीच आहे की याची चौकशी जी आहे ती हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून व्हावी. दुसरी मागणी आहे की चौकशी पूर्ण होईपर्यंत माननीय अजितदादा पवार यांनी राजीनामा द्यावा. खडसेंचं मत असं असलं तरी खडसेंच्या स्वपक्षीय खासदार आणि पार्थ पवारांच्या आत्या सुप्रिया सुळेंचं मत मात्र वेगळं आहे. त्यांनी आपल्या भाच्याची पाठराखण कशी केली आहे तेही ऐकूयात. हो अर्थातच मी पार्थची सकाळीच बोलले. जेव्हा मला ही माहिती आली तेव्हा मी पहिला फोन आधी पार्थला केला की बाबा रे काय ही बातमी मला समजून तरी सांग. त्याचं म्हणणं आहे आत्या मी काही चूक केलेली नाहीये आणि माझ्या वकिलांशी माझं बोलणं झालं. तर जर वकिलांनी बोलणं झालंय तर ते वकील कदाचित सगळे कागदपत्र घेऊन तुम्हाला क्लॅरिफिकेशन देतील. एकतर माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की हा केऑस झालेला आहे. कारण काल रात्री खरं तर ती न्यूज ब्रेक झाली, मी ती आज सकाळीच पाहिली आणि माझा पार्थवर पूर्ण विश्वास आहे की पार्थ कुठलीही चुकीची गोष्ट करणार नाही. या प्रकरणी चौकशी तर सुरू झाली आहे पण कारवाई होणार का याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलं त्यावेळी दोषी आढळणाऱ्यांवरती निश्चितपणे कारवाई होईल असं आश्वासन त्यांनी दिलंय. योग्य ते चौकशीचे आदेश देखील मी दिलेले आहेत आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे. त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत. निश्चितपणे अनियमितता आहे की नाही हे पडताळून पाहिलं जाईल. अनियमितता असेल तर त्याच्यावर अतिशय कडक कारवाई ही केलीच जाईल. मीडियामध्ये आलं आणि मी त्यावर बोलून दिलं. त्यापेक्षा 11 तारखेला अंजलीताई जमानिया माझ्याकडे ते घेऊन येणार आहेत. त्यावर माझ्याकडे मी हिअरिंग लावेल, तपास करेल आणि प्राथमिक समजा आमच्या अधिकाऱ्यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांनी महार वतन जमिनीमध्ये काही गडबड केली असेल ते मला बघावं लागेल. आणि IT संदर्भाने मुद्रांकाबद्दल जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी IT संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल. माझा प्रशासकीय मंत्री म्हणून प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही. या मुद्द्यावरच्या राजकीय प्रतिक्रिया तर आपण पाहिल्या. आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती जनसामान्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण आपल्या मीडिया सेंटरला जाऊन बघूया. एक्सवरून पहिली प्रतिक्रिया आपण बघतोय अमित जाधव यांची. निवडणुकीच्या तोंडावरती भाजप सोडून फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाची प्रकरणं बाहेर येत आहेत. यामागे कोणती अदृश्य शक्ती आहे ज्यांना राजकीय कुबड्यांची गरज नाही. मुळात या आणि अशा अनेक घोटाळ्यांना लपवण्यासाठी आणि तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी अजित पवार असो किंवा शिंदे हे भाजपसोबत गेलेत. पण ते यातून जास्त दिवस वाचणार नाहीत. आशिष मनवरे एक्सवरून आपली प्रतिक्रिया देत आहेत.
पुढची प्रतिक्रिया पाहतोय सोपान यांची आहे युट्यूबवरनं. शेतकऱ्यांना मोफत खाण्याची सवय लागली म्हणणारे अजितदादा, आता आपले असे वागणे बरोबर नाही, नक्कीच फटका बसेल यात शंकाच नाही. युट्यूबवरनं रवींद्र म्हणतायत सरकारमध्ये आहेत अजित पवार, काही नाही होणार, केस बंद करून दिली जाईल असे लोक बोलत आहेत. पुढची प्रतिक्रिया बघतोय फेसबुकवरनं उल्हास राऊत यांची. काहीही फरक पडणार नाही, याउलट पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचे तडकाफडकी निलंबन केलंय, सरकारी अधिकाऱ्यांवरती खापर फोडून मोकळे होतील. फेसबुकवरून नागनाथ हिंगळे म्हणतायत फटका बसायलाच पाहिजे, नाहीतर हे परत परत निवडून येणार. इंस्टाग्रामवरनं सुरेश मोटे यांची प्रतिक्रिया आहे. अजित पवार यांना फटक्या बसण्यासाठी प्रश्नच येत नाही. इंस्टाग्रामवरनं रमेश कांगनेर यांची प्रतिक्रिया आहे. काहीही होणार नाही, 4 दिवस चर्चा होईल, नंतर सगळं शांत होईल, याचसाठी तर पदखुर्ची पाहिजे. आता या प्रतिक्रिया बघितल्यानंतर पार्थ पवारांवरील आरोप, त्यावर सरकार आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया, यामागे नेमकं कोण आहे याची चर्चा होत असताना आमची संपादकीय भूमिका जाणून घेण्यासाठी जाऊयात एबीपी माझाच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांच्याकडे. सरिता. धन्यवाद पूर्वी. महाराष्ट्रासारख्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा पार्थ अजित पवार आज एका कथित बेकायदेशीर जमीन व्यवहारात त्यांच्यावर आरोप झाले. अजित पवारांनी मात्र मुलाच्या या प्रकरणातून आपले हात लगेच झटकले, चौकशीलाही विरोध दर्शवला नाहीये. 2014 ते 2019 राज्यातील सरकारचा एकच डीएनए होता आणि तो होता देवेंद्र फडणवीस डीएनए. पण या खेपेच्या फडणवीस सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे असे 3 वेगवेगळे डीएनए स्पष्ट दिसतात. त्यातीलच हे आजचे प्रकरण. त्यात सध्या पुण्यात स्कोर सेटल करण्याचेही एक राजकारण जोरात सुरू आहे. त्याची किनार सुद्धा आजच्या प्रकरणाला असू शकते. असो, पण उघडकीस येताच एका दिवसात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिले, 2 अधिकाऱ्यांचे निलंबन सुद्धा केले, रात्र होईपर्यंत गुन्हे पण दाखल होण्याची शक्यता आहे. या तातडीच्या कारवाईचे स्वागत आणि कौतुक केलेच पाहिजे. पण आपल्याला माहिती आहे की प्रकरण इतके सोपे नाही. गुन्हे दाखल झालेले मासे छोटे आहेत. नुकतीच घडलेली एक घटना आठवते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला आले तेव्हा त्यांच्या मार्गावरच्या रस्त्यांवरच्या झोपडपट्ट्यांना हिरव्या कपड्यानं झाकले होते. त्यावर विरोधकांनी खूप आक्षेप घेतला. आजची कारवाई अशीच हिरवी चादर किंवा व्हाईट वॉश ठरू नये हीच अपेक्षा. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती प्रेक्षकांचा कौल काय आहे त्यात आपण पाहूयात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊयात. जाऊयात पोल सेंटरला. पार्थ पवारांवरती स्वस्तात जमीन लाटण्याचा आरोप. आगामी निवडणुकीमध्ये अजित पवारांना याचा फटका बसेल का? 18,000 मतं आज आलेली आहेत आणि फटका बसेल असं 86% लोकांना वाटतंय आणि 14% लोक म्हणतायत की फटका बसणार नाही. आणि आता वळूयात दुसऱ्या महत्त्वाच्या विषयाकडे, अर्थात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती होत असलेल्या युती आघाडीच्या चर्चेकडे. काहीही झालं तरी भाजपसोबत आघाडी करू नका. शरद पवारांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केलेली ही सूचना. तर कुणीही चालेल पण शिंदे नकोत हा उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलेला कानमंत्र. याचा अर्थ स्पष्ट आहे. आगामी निवडणुकांमध्ये शरद पवारांना अजितदादांची राष्ट्रवादी निषिद्ध नाहीये आणि उद्धव ठाकरेंना भाजपचं वावडं नसेल. मुख्यमंत्री म्हणतात की आत्ता युती झाली नाही तर निकालानंतर होईलच. त्याच वेळी मित्रपक्षांना शह देण्यासाठी निवडणूक प्रभारी नेमले जातात. ठाकरे बंधू अधिकाधिक जवळ येत असताना ताकद असलेल्या नाशिकमध्ये मनसे स्वबळाची भाषा करते. थोडक्यात अचानक कोण कोणाच्या हातात हात घालून कुठे निवडणूक लढवेल हे काही आत्ता सांगता येत नाही आणि त्यामुळेच या निवडणुकांपुरती का होईना महायुती आणि महाविकास आघाडीची वीण सैल होताना दिसते. यावरच आधारित आमचा दुसरा प्रश्न 0R मध्ये आहे. तो पाहण्यासाठी आपण पोल सेंटरला जाऊयात.
आजचा प्रश्न आहे, ठाकरेंना केवळ शिंदे नकोत, पवारांना केवळ भाजप नको, बाकी चालतील. अशा स्थितीमध्ये स्थानिक निवडणुकांमध्ये महायुती महाविकास आघाडीची घडी विस्कटेल असं वाटतं का? 2 पर्याय आहेत. जरूर आपलं मत आपण नोंदवा. उद्धव ठाकरे 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावरती आहेत आणि हा दौरा शेतकऱ्यांच्या भेटीसाठी असला तरी त्यांनी काल रात्री 4 जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली. त्यावेळी निवडणुकांच्या रणनीतीवरती चर्चा झाल्याचीही सूत्रांची माहिती आहे. पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवतानाच ठाकरेंनी एक महत्त्वाची सूचनाही केली आहे. स्थानिक पातळीवरती कुणासोबतही जा, पण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको असं ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना बजावलंय. पक्ष फोडून सरकार पाडल्याचा उद्धव ठाकरेंचा राग अजूनही मावळलेला नसल्याचं यामुळे स्पष्टच होत आहे. आम्ही महाविकास आघाडीत, बाकी काही आमची रणनीती नाही. महाविकास आघाडी सोबतच जेवढं पॉसिबल आहे तेवढं महाविकास आघाडी सोबतच राहणार. आम्ही कुठेही आम्ही कोणत्याही कार्यकर्त्याला बाकी कोणाबरोबरही अलाउड करणार नाही. सत्ताधारी पक्षाचं ह्या 3 पक्ष सोडून कोणाबरोबर आम्ही अलाउड करणार नाही. पण महाविकासाच्या सगळ्या पक्षाबरोबर जावं अशा प्रकारची आमची रणनीती आहे आणि आम्ही तेच जाऊ. असं काही शिंदेंच्या सेनेबरोबर जाण्याचा कधीच प्रश्न निर्माण होणार नाही आमचा. त्याच्यापेक्षा आम्ही बाजूला बसू, पण तो शिंदेंच्या सेनेसोबत जाण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही. राज्यातल्या मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत ठाकरे बंधूंनी काढलेल्या मोर्चात काँग्रेस सहभागी होती खरी, मात्र नावालाच. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना बैठकांना हजर होते ना, निवडणूक आयुक्तांशी झालेल्या चर्चेला हजर होते ना मोर्चाला. याचं मुख्य कारण होतं राज ठाकरेंची तिथली उपस्थिती. पण चर्चा मात्र होती की मनसे महाविकास आघाडीमध्ये जाणार का याची. त्याचं आज बऱ्यापैकी स्पष्ट उत्तर मिळालेलं आहे आणि ते नाही असं आहे, माफ करा, ते नाही असं आहे. कारण काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये मनसेसोबत जायचं नाही यावरती शिक्कामोर्तब झालं. केवळ इंडिया आघाडीत असलेल्या पक्षासोबतच स्थानिक पातळीवरती युती केली जाईल असंही काँग्रेसने स्पष्ट केलंय. विशेष बाब अशी आहे की बिहारमधील निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी एकीकडे मतदान होत असतानाच काँग्रेसने हा निर्णय घेतलाय. दुसरीकडे अशी काही चर्चाच नसल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी आपली तोंड बंद करावीत असा पलटवार मनसेनं केलाय. या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवरती असल्यामुळं स्थानिक जे आमचे नेते आहेत किंवा जिल्हा काँग्रेस कमिट्यांना अशा तऱ्हेचे निर्देश देण्यात आलेले आहेत की आघाडी करायची किंवा एकटं जायचं या संदर्भातला निर्णय तुम्ही घ्यावा. परंतु जर आघाडी करायची असेल तर इंडिया आघाडी जे इंडिया गठबंधन आहे त्याच्या सदस्य पक्षांशीच केवळ चर्चा करावी अशा तऱ्हेचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले. या भावनांचा आदर करून लवकरच केंद्रीय नेतृत्व मुंबईमध्ये एकटं जावं किंवा आघाडी कोणत्या स्वरूपाची करावी या संदर्भातला निर्णय देईल तो लवकरच अपेक्षित आहे. हा प्रश्नच नाही आहे की आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत की नाही आहोत, कुणाबरोबर युती करावी, कुणाबरोबर युतीबरोबर जावं, हा निर्णय सर्वस्वी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आहे. हे सगळे निर्णय दिल्लीवरून होत असतात. तर मला वाटतं ही सुद्धा बडबड आता काँग्रेसच्या नेत्यांनी थांबवली पाहिजे की आम्ही मनसेसोबत जाणार आहोत की नाही जाणार आहोत, मनसे आमच्याबरोबर येणार आहेत की नाही. हा निर्णय घेण्याचा कुठलाही अधिकार भाई जगताप आणि हर्षवर्धन सकपाळांना नाही. थोडक्यात कुणाला कोण चालणार नाहीये हे स्पष्ट झालंय, पण कुणाला कोण आणि कुठे सोबत आलेलं चालणार आहे हे काही अजून स्पष्ट झालेलं नाहीये. येत्या काही दिवसांमध्ये हे गूढ उखलेलंच, पण तत्पूर्वी महाराष्ट्र भाजप पूर्णपणे इलेक्शन मोडमध्ये गेल्याचं दिसतंय. कारण नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांची घोषणा होताच भाजपनं सर्व जिल्ह्यामध्ये आणि शहरांमध्ये प्रभारी नेमलेत. या नियुक्त्यांमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतलंय ते ठाण्याने. कारण ठाणे जिल्हा प्रभारी म्हणून भाजपने ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांची नियुक्ती केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शक्य असेल तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना चॅलेंज देणारे नाईक आता शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये निवडणुकीची रणनीती आखतील. भरीसभर म्हणून की काय, शिवसेनेला टार्गेट करणारे ठाण्याचे आमदार संजय केळकर हे ठाणे शहराचे प्रभारी असतील. याखेरीज बीडमध्ये पंकजा मुंडे निवडणूक प्रभारी आणि सुरेश धस निवडणूक प्रमुख नेमण्यात आलेले आहेत. सिंधुदुर्गामध्ये नितेश राणेंवरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. असं असलं तरी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना मात्र अशी शंका घेण्यावरच आक्षेप आहे. नियोजनबद्ध रीतीनं निवडणुकीला सामोरं जाता यावं यासाठी या नेमणुका करण्यात आल्याचं ते म्हणाले. पाहूयात. पण असा प्रश्न विचारता की जो प्रश्न म्हणजे काहीतरी वेगळं काहीतरी भारतीय जनता पार्टी करतं की काय, कशा पद्धतीने निवडणूकला सामोरं जावं, कोणी त्यामध्ये विशेष लक्ष घालावं
परंतु त्या ठिकाणी काही अडचणी असतात, काही प्रशासकीय अडचणी असतात किंवा त्या ठिकाणी काही राजकीय काही कोणाची. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी पोस्ट रिझल्ट युतीचे संकेत दिलेत. आत्ता जरी वेगळे लढलो तरी निकालानंतर महायुतीतील पक्ष एकत्र येतील असं त्यांचं म्हणणं आहे. बघूयात. निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ. तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत. कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल. त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल. दरम्यान ठाकरेंना शिंदे नकोय तर शरद पवारांना भाजप नकोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी महिला आघाडीची बैठक झाली आणि यावेळी वरिष्ठांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचना केल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी निवडणुकांमध्ये कुणासोबतही आघाडी करा, मात्र भाजपसोबत जाऊ नका अशी सूचना वरिष्ठांनी केली आहे म्हणे. विशेष म्हणजे पक्ष फोडणारे अजितदादा किंवा शिवसेना किंवा गेला बाजार मनसे बरोबर तडजोडी करण्याची तयारी शरद पवारांच्या पक्षानं ठेवल्याचं दिसतंय. तर आजचा विषयच आणि त्याचबरोबर प्रत्येक पक्षाला अपेक्षित असलेली युती म्हणा किंवा निषिद्ध असलेले पक्ष म्हणा सगळंच गुंतागुंतीचं आणि त्याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे, शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे, आमदार अमोल मिटकरी जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे मीडिया प्रभारी नवनाथ बन. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते आजच्या या चर्चेमध्ये. आणि त्याचबरोबर सुरुवात करणारे मी अमोल मिटकरी यांच्यापासून. आत्ताच आपण खरं तर ऐकलं की शरद पवारांच्या महिलांच्या जी काही कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये असं सूत्रांकरवी सांगण्यात येत आहे की एक भाजप वगळता कुठल्याही पक्षाबरोबर युती केलेली चालेल. याचा अर्थ विविध ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र येताना दिसतील का? तुम्ही काय म्हणाल याबद्दल? पहिल्यांदा तर पूर्वी जी मला तुम्ही बोललात त्यावेळेस पक्ष फोडणारे अजितदादा असा एक शब्द प्रवाह आलाय का एकदा तो चेक करावा लागेल आणि जर तसं असेल तर तो तुम्ही कृपया करून परत घ्यावा अशी माझी विनंती आहे. दुसरा तुमचा प्रश्न असा आहे की महायुतीच्या आपल्या युतीच्या संदर्भामधला, तर महायुतीमध्ये तिन्ही घटक पक्षाच्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना अजितदादा 6 दिवसांपासून ज्या काही आमच्या मॅरेथॉन बैठका जिल्हा वाईज आणि विभाग वाईज सुरू आहेत, उद्या त्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामध्ये असं सूर आहे की पहिलं प्राधान्य महायुती म्हणून लढण्याकरता, दुसरं प्राधान्य शिवसेना किंवा भाजप अशी जर युती कुठं होत असेल की एका ठिकाणी शिवसेनेसोबत काही ठिकाणी भाजपसोबत स्थानिक परिस्थिती पाहून तर ते दुसरं प्राधान्य आणि तिसरं प्राधान्य मग स्वबळावर असे 3 फॉर्म्युले ठरलेले आहेत. पण याच्यामध्ये कुठेही महाविकास आघाडीतल्या कुठल्याही घटक पक्षासोबत जाण्याचा दुरान्वयी संबंध येत नाही. महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. पण असा कुठलाही प्रस्ताव जर आला तर राष्ट्रवादी नाकारणार का? शरद पवारांच्या राष्ट्रवादींकडनं जर प्रस्ताव आला तर? नाही, असं आहे, महाविकास आघाडी किंवा पवार साहेबांच्या पक्षाचा प्रस्ताव येण्याचा काही संबंध येतच नाही. आणि जर तसा प्रस्ताव आला तर आमचा तो प्रस्ताव कुठं तशा पद्धतीनं स्वीकारला जाईल किंवा आम्ही स्वीकारू अशी दूर परिस्थिती नाही आहे. महायुती म्हणून आम्ही एकत्र लढण्याचा अंतिम निर्णय घेतलेला आहे. फक्त माझे परत तुम्हाला स्मरण करून देतो की पक्ष फोडणारे अजितदादा हा जो शब्द आपल्या चॅनलवर आपल्याकडून आलेला आहे तो कृपा करून आपण परत घ्यावा. कारण पक्ष फोडणारे अजितदादा हा शब्द जर येत असेल तर त्याचे वेगळे मग त्याचं स्पेशल चर्चा लावावी लागली. कसा पक्ष फुटला, कोणी फोडला, काय झालं याची चर्चा फार गहन होईल. त्याच्यामुळे तुर्तास एवढं सांगतो की आजच्या चर्चेचा विषय जो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा, त्यामध्ये महायुती म्हणून आम्ही एकत्रपणे लढण्याचा अंतिम निर्णय केलेला आहे. दुसऱ्याकडून प्रस्ताव जर आलाही तरी आमचा निर्णय ठाम आहे. महायुतीमध्ये पहिलं प्राधान्य महायुती म्हणून, दुसरं प्राधान्य स्थानिक भाजप किंवा शिवसेनेसोबत युती आणि तिसरं आम्ही स्वबळाचा. बरं, नक्की समोर आणि तुमची जी सूचना आहे त्याचा सुद्धा आम्ही अगदी व्यवस्थितपणे विचार करू आणि पुन्हा एकदा आढावा घेऊ आमच्या वक्तव्याचा. विकासजी जे आता अमोलजी म्हणालेले आहेत तर ते पाहता मग आता
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या समोरनं किंवा वतीनं सुद्धा अशा पद्धतीची कुठली हातमिळवणीची इच्छा व्यक्त केली जाईल का न जाईल याबद्दलही आम्हाला उत्सुकता आहे, त्याबद्दल काय सांगाल? अजिबात असं काही नाहीये. आपण जे काय सूत्रांच्या हवाल्यावर काही चर्चा करतोय त्याच्यात फारसं काही तथ्य नाहीये. कारण मागच्या आठवड्यातच आमच्या प्रत्येक जिल्ह्याच्या आढावा बैठका झाल्या. आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीत, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आणि इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत सर्व जिल्हावार आढावा बैठका झाल्या. तिथं पक्ष नेत्यांनी सूचना प्रत्येक जिल्ह्याला दिलेल्या आहेत की आपापल्या पातळीवर, स्थानिक पातळीवर आपण महाविकास आघाडीशी, घटक पक्षाशी तुमच्या पातळीवर तुम्ही आघाडी करायची, कशी करायची त्याचे निर्णय स्थानिक पातळीवर, जिल्हा स्तरावर, शहराच्या स्तरावर दिलेले आहेत. याचा अर्थ असा नाहीये की महायुतीतल्या कुठल्या घटक पक्षाशी युती करावी किंवा त्यांना जवळ करावं. कारण महायुतीची विचारधारा ही वेगळी आहे. महायुती ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची नाहीये आणि आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचे आहोत. आम्ही संविधानाला मानणारे आहोत, आम्ही लोकशाही मानणारे लोक आहोत आणि म्हणून आमच्या विचारधारेशी महायुतीतला पक्ष आता सध्या कुठलाही जुळत नाही. त्यामुळे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अतिशय सक्षमपणे आम्ही निवडणुकीच्या पूर्व तयारीत आता गुंतलेलो आहोत. म्हणजे विकासजी, तुम्ही असं म्हणताय आणि त्याचबरोबर अमोलजी असं म्हणाले की अगदी कुठल्याही स्थानिक पातळीवरती सुद्धा, जिल्हा पातळीवरती सुद्धा किंवा त्याच्या खालच्या पातळीवर सुद्धा विचारधारेच्या याने किंवा महायुती धर्म असू देत, महाविकास आघाडीचा धर्म असू देत, हे बघता कुठेही हे दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता नाही असं आपण म्हणताय? 100% कुठेही एकत्र येण्याचा संबंधच येत नाही. जोपर्यंत महायुती आणि महाविकास आघाडी हा वैचारिक संघर्ष आहे, राजकीय संघर्ष आहे, इथे अनेक प्रश्न आहेत. याच्यावर आम्ही महाविकास आघाडी या महायुती सरकारशी रोज आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, महिलांच्या प्रश्नावर किंवा निवडणुकीतल्या जे काही आचारसंहिता, निवडणूक आयोगाचे जे काही गलथान कारभार चाललेला आहे, निवडणूक आयोग जसा काय भारतीय जनता पार्टीच्या घरची एक शाखा बनली की काय अशा पद्धतीचं वर्तन चालू असताना आम्ही मोर्चे काढतोय. महाविकास आघाडी ताकदीने त्या ठिकाणी त्या निवडणूक आयोगाचा पर्दाफाश पण विकासजी, बीडमध्ये जे झालेलं आहे की जिल्हाध्यक्षांनी अजित पवारांबरोबर जाण्याची इच्छा व्यक्त केली किंवा जवळपास घोषणा केल्यासारखंच आहे, त्याच्याबद्दल काय म्हणाल आपण? कुणी इच्छा व्यक्त केली? राजेंद्र वस्के, बीड जिल्ह्यातले. राजेंद्र मस्के. असं काही कुठेही झालेलं नाही. अजून कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्याही शहरामध्ये अजून निर्णय झालेला नाही. कारण जिल्हा परिषदांचा आणि महानगरपालिकांचा प्रोग्राम अजून लागलेला नाहीये. अद्यापपर्यंत मतदारांची यादीवर काम करणं, बूथ कमिट्या तयार करणं किंवा उमेदवारांची चाचपणी करणं या संदर्भातलीच आमची तयारी चालू आहे. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या सगळ्या बैठका वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एकत्र बसून सुरू आहेत. त्याच्यामुळे महायुतीच्या पक्षाशी कुठेही तशी गरज पडणार नाही आमच्या पक्षाला. कारण आम्ही बीड जिल्ह्यातलं जे उदाहरण तुम्ही तिथं आमचे खासदार निवडून आलेले, तिथं आम्हाला प्रसंगी सोबळावर लढू शकतो आम्ही. परंतु महायुतीच्या कुठल्याही पक्षाशी आम्हाला जाण्याची गरज वाटत नाही आणि गरज पण नाही. बरं. विकासजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार. आता मी नवनाथजींकडे जाते. नवनाथजी, भाजपची अशी काही विशिष्ट भूमिका आहे का की कुठला पक्ष निषिद्ध आहे विशिष्ट किंवा कुठल्या पक्षाबरोबरच सध्या निवडणूक लढवली जाईल? कारण नंतर आम्ही युती करू असं म्हणतायत मुख्यमंत्री, परंतु आत्ताचा काय स्टँड आहे? महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष भारतीय जनता पार्टीला निषिद्ध आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाणार आहोत. जिथं शक्य आहे तिथं आम्ही युती करू आणि जिथं शक्य नसतो, कारण कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, कार्यकर्त्यांचा आग्रह असतो, जिथं शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण आम्ही लढत करू. एक मात्र निश्चित की महायुती म्हणून आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असेल, म्हणजे मुंबई महापालिका असेल, ठाणे असेल, नवी मुंबई असेल, कल्याण डोंबिवली असेल, या सर्व ठिकाणी आम्ही महायुती म्हणून जाण्याचा प्रयत्न करू आणि महायुती म्हणूनच जनतेचे आशीर्वाद मिळवण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. दुसरा प्रश्न तुम्ही असं विचारला होता की भारतीय जनता पार्टीने प्रभारी नियुक्त केले म्हणून तुम्हाला शंका आली. भारतीय जनता पार्टी याच निवडणुकीमध्ये फक्त प्रभारी निवड करत नाही, तर याआधी कुठलीही निवडणूक असो, भारतीय जनता पार्टीची एक प्रथा आहे. भारतीय जनता पार्टी शिस्तबद्ध पक्ष आहे. त्या ठिकाणची व्यवस्था नियंत्रित करण्यासाठी आमचे प्रभारी नियुक्त असतात. आता काही ठिकाणी युती झाली तर त्या प्रभारीचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्याला फायदाच होणार आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे प्रभारी तिथे काम करत असतील आणि आमची युती झाली तर तिथलं राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, या दोन्ही पक्षाला त्याचा फायदा होईल आणि आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक सामोरं जाण्याचा प्रयत्न करतोय. काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह असेल आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तिथं जर काही युती झाली नाही तर तिथं आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू. एकमेकांच्या विरोधात संघर्ष करणं, एकमेकांना शिव्या देणं हा प्रकार भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीच्या पक्षामध्ये अजिबात होणार नाही. आमचा समन्वय असेल आणि ज्या पद्धतीनं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलं की काही ठिकाणी जर का अशी परिस्थिती आली मैत्रीपूर्ण लढत करायची, तरी पोस्ट इलेक्शन आम्ही मात्र महायुती म्हणून
महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. बरं, राजूजी, तुम्हाला हा जो मुद्दा मांडलेला आहे गणेश नाईक यांना प्रभारी म्हणून नेमण्यावरनं नवनाथ बन यांनी, तो पूर्णपणे पटतोय का? कारण सातत्याने चर्चा होत आहेत ठाण्यामधल्या महायुतीच्या, एकंदरीतच कशा पद्धतीचं समीकरण असेल याबद्दल काय सांगाल? नाही, सर्वप्रथम प्रत्येक पक्षाला त्यांच्या पक्षातले नेते प्रभारी म्हणून नेमण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीने कोणाला प्रभारी नेमावा हा त्यांचा प्रश्न असल्यामुळे त्याच्यावर आम्ही भाष्य नाही करू शकत. राहिला प्रश्न की ज्यांना प्रभारी म्हणून नेमताय त्या प्रभाऱ्यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला फायदा होईल किंवा महायुतीचंच भलं होईल अशा प्रकारची वक्तव्य किंवा अशा प्रकारच्या घोषणा करणं अपेक्षित भाजपला पण असणार आहे, अपेक्षित आम्हालाही असणार आहे आणि महायुती म्हणून असणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जरी गणेश नाईकांची नेमणूक तिकडे झाली असली तरी मला वाटतं ते ज्येष्ठ नेते आहेत आणि निवडणुकीच्या अगोदरचं वातावरण आणि निवडणुकीमधलं वातावरण याच्यात नेहमी फरक असतो आणि निवडणुकीत प्रत्येक नेता हा त्या पद्धतीने त्यांच्या युती धर्माला जागून आणि पक्षाला आणि मित्र पक्षाला कसा फायदा होईल हे बघत असतो. त्याच्यामुळे मला वाटतं की गणेश नाईकांबरोबरची वक्तव्य किंवा तिकडच्या त्या केळकर जे आमदार आहेत त्यांच्या बरोबरची वक्तव्य ही निवडणुकीच्या आधीची आहेत. आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, जवळ होत आहेत. त्याच्यामुळे आता महायुतीचा धर्म हा ठाण्यात आणि सगळीकडे आम्ही पाळू, त्याचा निर्णय जो घेणार आहे ते वरिष्ठ नेते घेतील. नक्कीच राजूजी, तुमचा हा मुद्दा कळतोय, पण आता दुसऱ्या मुद्द्यावरती येते की शिंदेच्या शिवसेनेशी युती नको असं उद्धव ठाकरेंनी आज जाहीर केलेलं आहे. पण त्यामुळे आता ठाण्यामध्ये ठाणे किंवा इतर भागात सुद्धा दोन शिवसेनांमध्ये आता एकमेकातलं आव्हान अत्यंत तीव्र होतंय, किंबहुना मित्रपक्षातल्या सुद्धा एखाद्या पक्षाला सामोरं जावं लागेल आणि शिवाय या दुसऱ्या शिवसेनेला सुद्धा सामोरं जावं लागेल असं वाटतंय का? नाही, पहिली गोष्ट की हा प्रश्न जो आहे हा त्यांचं विधानच हास्यास्पद आहे. त्याच्यातून ते किती अस्वस्थ आहेत आणि किती खचलेले आहेत हे दिसून येतं. हा प्रश्न येतोच कुठे? उद्धव साहेबांच्या जर डोक्यात हा प्रश्न येत असेल याचा अर्थ त्यांचे नेते, त्यांचे कार्यकर्ते हे त्यांना बोलत असले पाहिजेत की आपल्याला जावं लागेल, आपल्याकडे काय शिल्लक नाही. हा प्रश्न आमच्या मनात काय, आम्हाला स्वप्नातही येत नाही आणि आमचा काही संबंध नाही त्या प्रश्नाशी. राहिला प्रश्न उद्धवजींना जे वाटतंय ते त्यांना वाटतंय, त्याचा आमच्या जवळ पण आम्ही घेण्याचा प्रश्न येत नाही. आमच्याकडे उभाटामधले कार्यकर्ते आणि नेते रोज शेकडोनी भरती होत आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये 60 नगरसेवक उभाटाचे आमच्याकडे आलेले आहेत. इतर सगळे नगरसेवक पकडून 85 नगरसेवक झालेले आहेत. त्याच्यामुळे आमच्याकडे इन्कमिंग सुरू आहे. हा प्रश्न शिवसेनेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग सुरू आहे आणि त्यामुळे हा मुद्दाच उद्भवत नाही. आपला मुद्दा कळतोय. प्रश्न उद्धवजींना हा प्रश्न ज्यावेळी पडतो त्यांना बोलावंसं वाटतं की शिंदेच्या शिवसेनेबरोबर म्हणजे खऱ्या शिवसेनेबरोबर आपण जायचं नाही. याचाच अर्थ की ती उभाटा आणि उद्धवजी आतून खचलेले आहेत, संपल्याच्या मार्गावर आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या तोंडातून अशी वक्तव्य येतात. बर अतुलजी, मी तुमच्याकडे येणार आहे आणि अर्थातच व्यवस्थित मी तुमच्याशी चर्चा करणार आहे, पण मी एक प्रश्न फक्त अखिलजींना या संदर्भातली त्यांची प्रतिक्रिया घेऊन तुमच्याकडे येते. अखिलजी, काय म्हणाल आता राजू वाघमारे जे म्हणाले त्याबद्दल? टीव्हीवर पूर्णपणे मी ऐकलं. काय आहे ना, उद्धवजी ठाकरे हे किती खंबीर आहेत आणि किती मजबूत आहेत ते पूर्ण महाराष्ट्राला कळलेलं आहे. हे ना अजून कळलं नसावं. काय आहे ना, त्यांनी शिंदे गटाबरोबर कोणत्याही प्रकारची युती औपचारिक करू नये हे जर त्यांनी कार्यकर्त्यांना तिथे सांगितलं असेल, पदाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले असतील तर ते अत्यंत योग्यच आहे. त्याचं कारण असं आहे, ह्यांना कळत नसेल कारण ह्यांनी वाघमारे सरांनी मला वाटतं निवडणुकीचा अभ्यास व्यवस्थित केलेला नाही. काय आहे ना, नगरपंचायत असतील, नगर परिषदा असतील, ग्रामपंचायत खालच्या लेवलला जेव्हा निवडणुका असतात ना, अनौपचारिकपणे एकमेकांबरोबर युती करतात. असा महाराष्ट्रात इतिहास आहे. काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीने पण एकेकाळी किती गोंदिया का चंद्रपूरला केली होती युती, तर अशी होत असते. पण गद्दारांबरोबर करूच नये हे जर
उद्धव साहेबांनी ठणकावून कार्यकर्त्यांना सांगितलं असेल खालच्या लेवलला, तर ते चुकीचं नाही. आणि आता वाघमारे सर बोलताना असं म्हणाले काय की 85 आमच्याकडे नगरसेवक ऑलरेडी आलेत. कोण नगरसेवक, कसले नगरसेवक? बहुतेक त्यांना थोडं ज्ञान कमी पडते. आता नगरसेवकांच्या निवडणुका होणार आहेत. माजी नगरसेवक असं म्हणा, माजी नगरसेवक तुमच्याकडे आलेत का? ऑलरेडी तुमच्याकडे निकाल आलेला आहे जे माजी तुमच्याकडे आलेत ते नगरसेवक होणारच आहेत म्हणून? असा काय निकाल आलाय का तुमच्याकडे? तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे का? माहिती पण असेल. काय सगळं तुमचंच आहे, कोणत्याही प्रकारे मागच्या मार्गाने यायचं. आता 85 माजी नगरसेवक असं म्हणा, हो जरा दुरुस्त करा काय म्हणालात ते. 85 नगरसेवक नाही आहेत. आणि जरी तुमच्याकडे ते आले असतील तर जरा शिवसेनेचा इतिहास, तुम्ही शिवसेनेत सर थोडे उशिरा आला, तुम्हाला माहित नसेल, आणि ते पण त्या बोगस शिवसेनेत आला. अखिलजी आणि राजूजी, मी पुन्हा एकदा या विषयावरती येते, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते, पण आता मी अतुल लोंढेजींकडे जाते. अतुलजी, गेले काही दिवस सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे आणि याच्यावरती आता काँग्रेसने एक अत्यंत स्पष्ट अशा पद्धतीचा निर्देश दिलेला आहे किंवा एक संकेत दिलेला आहे की महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्याबद्दल काँग्रेस इच्छुक नाहीये. आता यावरती शिक्कामोर्तब झालं असं समजायचं का? त्यामुळे महाविकास आघाडीचं आधीचं इक्वेशन तसंच आहे अजूनही आणि तसंच असेल निवडणुकांमध्ये? असं आहे की आमचं जे काही आहे ते तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं, पहिल्यापासून धोरण ठरलेलं आहे की स्थानिक पातळीवर ठरवतील, इंडिया अलायन्सच्या बाहेर जाता येणार नाही. हे धोरण जे आहे ते पहिल्यापासून ठरलं आणि ते अनेक वेळा सांगितलं आहे. मुद्दा आता देशाच्या निवडणुकीमध्ये मग ती छोटी नगरपंचायतची असो, विधानसभेची असो की लोकसभेची असो तो नाही आहे. मुद्दा हा आहे की बीजेपीचा जो पिट्टू आहे, निवडणूक आयोग ज्याचं नाव आहे, ज्याला हिंदीमध्ये केंचुआ म्हणतात, केंद्रीय चुनाव आयोग, हे ज्या यांची जी युती जी आहे ना, ती युती काय करणार आहे की ती युती डोळ्यात पाणी आणणार आहे का राजू वाघमारेंच्या आणि अमोल मिटकरींच्या? आणि त्यांना ते म्हणतात की आम्ही पोस्ट पोल अलायन्स करू, म्हणजे पोस्ट पोलमध्ये तुमची गरजच पडणार नाही, आम्हाला कुबड्यांची गरज नाही, असं अमित शहा सांगून आलेले आहे. तर जे काही बीजेपीचे वक्तव्य येतात आहे ते वक्तव्य जे आहे ते सगळे निवडणूक आयोगामध्ये जी गडबड घोटाळे आहे त्याच्यावर दिसत आहे. त्या दिवशी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलेलो होतो. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार गुप्ता हे बोलायला सुद्धा तयार नाही. त्यांच्यासमोर प्रश्न ठेवले आम्ही हे, आणि इतकं खोटं बोलतात ते, इतक्या मुजोऱ्या करतात की त्यांना सांगितलं की वोटर लिस्ट तयार करण्याचे अधिकार पूर्ण बोलू दे. नवनाजी थांबा, आधी आपण अतुलजींचं ऐकून घेऊया, त्यांना बोलू दे. मधात बोललो नाही मी, मधात बोललो नाही, बिलकुल निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलणार. आणि निवडणूक आयोगाने जी गडबड घोटाळे केले आहे, नवनाजी मी तुम्हाला विनंती करते आपण थोडंसं थांबूया, आधी अतुलजींना त्यांचा मुद्दा पूर्णपणे मांडू दे. ऐका 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 हो नवनाजी, एक क्षण थांबा, आधी त्यांचं ऐकून घेऊया. नवनाजी प्लीज. कशा पद्धतीनं खोटं बोलतायत हे महाराष्ट्राला माहिती आहे. आधी आजचा विषय काय आहे ते ठरवा आणि निवडणूक आयोगाचा विषय जाणं हो, तुमच्या पुराव्यानिशी तुम्हाला नागडं गेलंय, नागडं पद्धतीनं भोयर यांचे पूर्वी दिस इज नॉट द वे टू कंडक्ट डिबेट. पूर्वी त्यांचा आवाज खाली करा, त्यांचा आवाज खाली करा. अतुलजी, मी त्यांना विनंती केलेली आहे, दोघांनाही विनंती करते की आपण पुन्हा एकदा विषयाकडे येऊयात. अतुलजी, आपण सुद्धा आपला पूर्णपणे, हो अगदी अगदी, मी अगदी नवनाथजी तुम्ही सुद्धा थोडासा संयम बाळगा. आपण आता त्यांचं पूर्णपणे ऐकून घेऊया. अतुलजी, मी तुम्हालाही विनंती करते की आपण पण मुद्द्याच्या अनुषंगाने बोलूया. अतुलजी. बिलकुल मुद्द्याच्या अनुषंगाने बोलतो आहे. त्या दिवशी आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो, चर्चा केली, त्यांना सांगितलं की वोटर लिस्ट बनवण्याचे अधिकार हे सेंट्रल इलेक्शन कमिशनला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही डिस्क्रपन्सीज आहेत त्या तुम्ही दूर केल्या पाहिजे. त्यांनी स्पष्टपणे झटकला, आमचं काही घेणं देणं नाही, आम्ही काही करणार नाही, आम्ही जनरल इलेक्शनच्या वेळेस पाहू, जनरल इलेक्शनच्या वेळेस पाहू. आता ज्या निवडणुका आहे, ज्या याच्यावर करायचे असेल ते स्टेट इलेक्शन कमिशन करणार, म्हणजे आम्ही गडबड करणार, आम्ही बीजेपीला जिंकून देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार, अशा पद्धतीचं सरळ स्टेटमेंट जे त्यांनी केलं. मी हे आज बोलत नाही, खाली उतरून पण केलेलं आहे. आता राहता आमचा प्रश्न सरळ सरळ स्पष्ट आहे. इंडिया आघाडी सोबत जे लोक असतील त्यांच्यासोबत जायचं, समविचारीचा प्रश्न येतो आणि स्थानिक स्तरावर जे ते अधिकार दिलेले आहे. आता स्थानिक स्तरावरच्या चर्चा ज्या होतील, आता मी पण एका जिल्ह्याचा प्रभारी आहे, तिथे स्थानिक स्तरावर ज्या चर्चा होतील त्या पुढे आम्ही वरती पाठवू आणि त्या अनुषंगाने निर्णय होईल. त्यामुळे काही प्रश्नच येत नाही. आम्ही तर लढून राहिलो सत्यासाठी. तुमच्या जिल्ह्यातली इक्वेशन्स काय आहेत आजूबाजूचे? अतुलजी, जिल्ह्यातली इक्वेशन्स काय आहेत, कुठल्या पक्षाजवळचा आहे? अहो, इक्वेशन ही महत्वाची आहे की जो चिखल केलेला आहे महाराष्ट्राचा राजकारणाचा 2014 नंतर, जी बीजेपीची शिवसेना आहे आणि बीजेपीची राष्ट्रवादी आहे, त्यांच्या कुबड्याची गरज राहिली, त्यांना संपवण्यासाठी जे करतात तो मूळ मुद्दा राहणार आहे निवडणुकीचा. आम्ही तर लढतोच आहे, आम्ही अतुलजी, हा मतचोरीचा मुद्दा मांडण्यासाठी, त्यानंतर हा चिखल दूर करण्याच्या दृष्टीने मोर्चा एकत्र काढत असताना राज ठाकरे एकत्र चालतात, परंतु प्रत्यक्ष निवडणुका लढवण्यासाठी राज ठाकरे एकत्र चालत नाहीत का? हे पहा, लोकशाही वाचवण्याच्या संदर्भामध्ये जे आले ते लोकशाहीच्या बाजूनी आहे. हा संदेश महाराष्ट्रात गेला, देशात गेला. जे याचा फायदा होतो
निवडणूक आयोगाचा ज्यांना, ते निवडणूकच्या आयोगाच्या फेवरमध्ये बोलतात, ते निवडणूक आयोगाला वाचवायला येतात. आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारतो, बीजेपीचे लोक येऊन निवडणूक आयोगाच्या सोबत बोलतात, त्याच्या फेवरमध्ये बोलतात. पण निवडणुकांच्या माध्यमातून लोकशाही वाचवण्यासाठी सुद्धा आपण राज ठाकरेंना बरोबर घेणार आहात का? आम्ही बीजेपीला घ्यायला तयार आहे. सर्वपक्षीय मोर्चा होता तो, ज्यांना फायदा होतो तो. निवडणुकांसाठी आपण मनसेला एकत्र घ्यायला तयार आहात का? निवडणुकांसाठी मनसेला एकत्र घ्यायला तयार? कुठे चर्चा नाही, कुठे चर्चा नाही, कुठे प्रस्ताव नाही, आम्ही ते बसलो नाही कुठे. मग त्याचा प्रश्नच काय येतो? इंडिया अलायन्समध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. जे इंडिया अलायन्समध्ये नाही त्याच्यावर चर्चा काय करायची? बर ठीक आहे. नवनाथ, ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, राहुल गांधी हे नक्षल्यांचा अजेंडा चालतात. यांचे बूथ प्रमुख झोपलेले होते का? प्रत्येक बूथवर दुबार मतदान तिबार मतदान होत असेल तर काँग्रेसकडे बूथ प्रमुख काय झोपले होते का? झोपा काढत होते का? आणि लोकशाहीच्या गप्पा अतुल लोंढे करतायत. अहो तुमचा आता अतुलजी तुम्हाला बोलू द्या, पूर्वीजी आता मला बोलू द्या. पूर्वीजी माझी तुम्हाला विनंती आहे की अतुल लोंढेला गप्प करा, अतुल लोंढेंचा आवाज म्यूट करा, अतुल लोंढेला गप्प करा. लोकशाहीच्या बरोबर. मी तुम्हाला दोघांनाही विनंती करते, एक अतुलजी एक प्रश्न आणखीन वाढीव मला याच्यात विचारायचा आहे. बिहारच्या निवडणुकांनंतर तुमचं मनसेबरोबरचं इक्वेशन बदलण्याची शक्यता आहे का? काँग्रेसला लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा अधिकार नाहीये. यांचं बिहार आघाडीमध्ये जे लोक असतील त्यांच्यासोबत आम्ही जाणार. हे चोर आहेत म्हणून चोराच्या बाजूने उभे राहत आहे. हे जर लोकशाहीच्या बाजूने असते तर यांनी चोरांची मदत केली नसती. हे कसं आहे निवडणूक आयोगाला आम्ही प्रश्न विचारतो आणि निवडणूक आयोगाच्या बाजूने उभे राहतात बीजेपी. म्हणजे चोर कोण आहे आता सिद्ध होत आहे. इंदिरा गांधी यांच्या चोर कोण आहे हे दिसत आहे. नरेंद्र मोदी चोर आहे. नरेंद्र मोदी. अगदी शेवटचा थोडासा वेळ उरलेला आहे आणि त्या निमित्ताने मी पुन्हा एकदा आता नवनाथ आणि अतुलजी तुम्हालाच विचारते. शेवटचा प्रश्न आहे की याचा अर्थ महाविकास आघाडी आहे त्या भूमिकेमध्ये किंवा आहे त्या इक्वेशनमध्ये आणि त्याचबरोबर महायुती आहे त्या इक्वेशनमध्ये असंच चित्र निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळणार आहे का? पूर्वीजी ज्या पद्धतीनं घराणेशाहीची भाषा करतायत, लोकशाहीची भाषा करतायत, दिसणार नाहीत. पोस्टपोल नंतर कुबड्या दिसणार नाहीत. पोस्टपोल नंतर जे आहेत ते आम्ही राहू, आम्ही ताकदीने लढू. शेतकऱ्यांचे ज्यांनी नुकसान केलं त्या मुद्द्यासाठी लढू. आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढू. आम्ही युवकांचे जे पेपर चिटिंग करतात, जे पेपर लीक करतात त्याच्या विरोधात लढू. महिलांच्या सुरक्षेवर लढू. अतुलजी कळलं. नवनाथ बोला. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस भुईसपाट झालेली आहे. काँग्रेसचं अस्तित्व शून्य राहिलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसला अशा पद्धतीनं कधी मनसे कधी उद्धवजी ठाकरे. माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये पण ठीक आहे. आज आपण सविस्तर चर्चा केलेली आहे या विषयावरती. आपल्याकडे खरंच वेळ कमी आहे. पुन्हा एकदा एकत्र येऊ, विषयावरती चर्चा करू. पण आज तुम्ही सगळे एकत्र येऊन या विषयावरती सविस्तर चर्चा केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पाहूया दुसऱ्या प्रश्नावरचा महाराष्ट्राचा कौल. एकूण 17,000 मतं दुसऱ्या प्रश्नावरती आम्हाला मिळालेली आहेत आणि महायुती आणि महाविकास आघाडीची घडी विस्कटू शकते असं वाटतं 78% लोकांना. तर 22% लोक म्हणतायत नाही. या परिस्थितीमध्ये सुद्धा सध्या ही घडी तशीच राहील. याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. उद्या पुन्हा एकदा नव्या एका प्रश्नासह भेटूया आणि त्याचबरोबर पाहूया महाराष्ट्राचा कौल. पाहत रहा ABP माझा.